कोपरगाव येथे वतनदार दलित समाज बांधवांनी प्रशासनाच्या निष्क्रिय विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। यापूर्वी दिलेल्या निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। 26 मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक शेजारी पीडित कुटुंबाच्या वारसदारांकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। 16 एप्रिल रोजी कोपरगाव प्रशासकीय अधिकाऱ्यांना तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई न करण्यात आलेले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। दलित समाजाच्या जमिनी इतर समाजाला वाटप करून मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। तसेच संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी प्रकाश सुखदेव दुशिंग, बाबासाहेब भास्कर कोपरे, संतोष बाबूराव कोपरे, देवीदास त्र्यंबक गायकवाड यांच्यासह वतनदार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। काय सांगाल आपण या ठिकाणी उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे? उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। कोपरगाव शहरातील इनाम वर्ग 6 या महारवतनाच्या जमिनी संपादनाच्या नावाखाली डेव्हलपकडे असा भूमी अभिलेखला शहरा मारून या खाजगी मालकांनी लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याच्यामध्ये सर्वे नंबर 5, 6, 7, 8 आणि 9 पैकी हे जवळजवळ 50 एकर 33 गुंठेचे क्षेत्र आहे। हे 1000 कोटीच्या वरती याचं व्हॅल्युएशन निघत आहे आणि एवढा मोठ्या प्रमाणात हा महाघोटाळा या लोकांनी केलेला आहे। याच्यामध्ये 17 खातेदार होते। याच खातेदारांना देशोधडीला लावून दिलं। त्यांना 40-50 वर्षाच्या कालखंडात 1 गुंठाभर सुद्धा जागा देण्याचं कुठं प्रयोजन केलं नाही। शहरामध्ये नगरपालिकेनं केलं नाही आणि राजकीय नेत्यांनी तर मुळीतही केलं नाही। परंतु त्यांच्या बाप हक्काची जमीन, बाप दादाची जमीन काय असेल हे लाटण्याचं काम त्यांनी योग्यरित्या केलेलं आहे। याच्यामध्ये प्रदर्शनचा काही भाग आहे, शेतकरी सहकारी संघाचा काही भाग आहे, हॉटेल स्पॅनचा काही भाग आहे, MP सोसायटीचा काही भाग आहे, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या पाठीमागे तो काही भाग आहे। सर्वे नंबर 6 अण्णाभाऊ साठे स्मारकापासून महारवतनाची जमीन चालू होती तर तुमच्या MP सोसायटी पंपापर्यंत हा भाग आहे। म्हणजे कोपरगाव शहरामध्ये बस स्टँड महाराजांच्या जागेमध्ये, जनावरांचं हॉस्पिटल आमच्या जागेमध्ये, हायस्कूल कॉलेज आमच्या जागेमध्ये, व्हेटरनरी दवाखाना तो आमच्या जागेमध्ये आणि आम्हाला धूळ खात ह्या जनतेने आमचं म्हणजे जवळजवळ 1000 कोटीपेक्षाही जास्त मोठा घोटाळा याच्या जमिनीचा झालेला आहे। आणि म्हणून कालपासून आपण या ठिकाणी आलेला आहात, कोणी प्रशासकीय अधिकारी वगैरे या ठिकाणी आलेत का? मुख्य अधिकारी साहेब या ठिकाणी येऊन गेले। त्याच्यानंतर नगरपालिकेचे नगराध्यक्ष परागजी संधान हे या ठिकाणी येऊन गेले। काल PSI साहेब सुद्धा आले होते इथं, त्यांनाही आम्ही सांगितले, त्यांनाही निवेदन दिलेलं आहे। DYSP साहेब अहमदनगर जिल्हा यांनाही निवेदन दिलेलं आहे की जे दोषी असेल यांच्यावर गुन्हे नोंदल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी आजपासून म्हणजे आम्ही त्या जमिनीत बोर्ड लावल्यापासून त्यांनी जर जमिनीचा काही कब्जा घेण्याचा काही पिकं पाणी करण्याचा जर घाट घातला तर आम्ही मग दांडे हातात घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मी त्यांना जाहीर सांगतो। कारण इतके दिवस जे आम्ही भीक मागितलं, आमची स्वतःची असून आम्ही कटोरा हातात घेतला, कशा करता घ्यायचा? कारण संविधानिक मार्गाने आतापर्यंत आम्ही या जमिनीची कागदपत्राची शहानिशा करीत होतो। परंतु ज्यावेळेस शासनाकडून आम्हाला कळलं की ही जमीन महारवतनाची आहे, त्यामुळे आता आम्ही थांबणार नाही आणि कोणी आडवं आलं त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही, हे मी जाहीर सांगतो। या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी वगैरे या ठिकाणी कोणी येऊन गेले, त्यांनी आपल्याला काय? प्रशासकीय अधिकाऱ्यावर 1 नंबरचा दोन्ही मोठे राजकीय नेते असल्यामुळे त्यांच्यावर मोठा दबाव आहे। त्यांना कागदपत्राची शहानिशा करून त्यांनी योग्य आम्हाला जे डॉक्युमेंट लागले ते दिलेले आहे। कलेक्टर ऑफिस असेल, प्रांत कार्यालय असेल, अपर जिल्हाधिकारी असेल किंवा कोपरगाव तहसील असेल, मंडलाधिकारी यांनी त्यांच्या शासकीय नोकरीच्या त्यांच्या ज्या नियमात बसेल त्यांनी आम्हाला तसे उत्तर दिलेले आहे। परंतु त्यांच्यावर देखील या लोकांचा मोठा दबाव आहे। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव।